अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर आपले आजपर्यंत 8 उपनिषद पूर्ण झालेले आहेत आणि आजचा 9वा उपनिषद म्हणजे भाष्य असलेले उपनिषदातलं शेवटचं उपनिषद आहे। त्याच्याशिवाय पुढे 2 उपनिषद आहेत, ते फार विशाल आणि मोठे आहेत, छांदोग्य उपनिषद आणि बृहदारण्यक उपनिषद। तर आजचा जो नवीन जो 9वा उपनिषद आहे त्याचं शीर्षक आहे श्वेताश्वतरो उपनिषद। तर हे जे उपनिषद आहे त्याचा मी आता परिचय करून त्याचा उपक्रम करतो आणि या उपनिषदामध्ये काय काय विषय घेतलेले आहेत, कोणत्या कोणत्या बाबतीमध्ये इथे विवेचन केलेलं आहे त्याचा एक सर्वसाधारण आढावा घेऊन त्याचा अनुक्रम काय आहे त्याचेही मी आज आढावा घेतो आणि आजचा उपक्रम मी पूर्ण करतो। वेळ असेल तर मग शांतीपाठापर्यंत मी जातो। तेव्हा श्वेताश्वतरो उपनिषदाचा परिचय मी प्रारंभ करतो की श्वेताश्वतरो उपनिषद हे जे उपनिषद आहे ते कृष्ण यजुर्वेदाच्या अंतर्गत आहे। म्हणजे यजुर्वेदामध्ये सुद्धा 2 यजुर्वेद आहेत, कृष्ण यजुर्वेद आणि शुक्ल यजुर्वेद। महाराष्ट्रामध्ये शुक्ल यजुर्वेद जास्त प्रमाणात आहे, कृष्ण यजुर्वेदाचं प्रमाण त्या तुलनेने कमी आहे। दक्षिणेकडे आपण जसं जसं जाऊ तसं तसं कृष्ण यजुर्वेदाचं आपल्याला सगळे उपासना पद्धती आणि वेद पाठशाळा या कृष्ण यजुर्वेदाच्या आपल्याला आढळतील। तर हा जो कृष्ण यजुर्वेद आहे तो नेमका काय आहे, त्याचा अधिष्ठाता कोण आहे आणि काय त्याची पार्श्वभूमी आहे हे अगदी थोडक्यात सांगून मी ह्या विषयामध्ये प्रवेश करतो की कृष्ण यजुर्वेद जो आहे हा मूळ यजुर्वेद आहे। म्हणजे वेदव्यास महर्षींनी हे 4 वेद जे सांगितले त्यामध्ये पहिला जो वेद आहे तो ऋग्वेद आहे, तो पैल ऋषींना सांगितला। दुसरा जो आहे तर त्यावेळेस फक्त यजुर्वेद असाच शब्द प्रयोग केलेला आहे, तेव्हा दुसरा जो यजुर्वेद आहे तो वैशंपायन ऋषींना सांगितला। तिसरा जो आहे सामवेद हा जैमिनी ऋषींना सांगितला आणि चौथा वेद जो अथर्ववेद आहे तो सुमंतू यांना सांगितला। असे हे चार ऋषींना त्यांनी हे 4 वेद सांगितले। तेव्हा दुसरा जो यजुर्वेद सांगितला त्यावेळेस तो एकच यजुर्वेद होता आणि त्यानंतर या वैशंपायनचा जो भाचा आहे तो यज्ञवल्क्य ऋषी आहे आणि या यज्ञवल्क्य ऋषींनी हा वेद पूर्ण ऐकल्यानंतर स्वतःची काही प्रणाली सुरू करण्याचा प्रयत्न केला। तेव्हा ह्या वैशंपायन ऋषींनी म्हणजे त्यांच्या गुरुनी सांगितलं की तुला असं करता येणार नाही, तुझा तू पाहिजे तर स्वतंत्र संशोधन कर। तेव्हा त्याने जी काही विद्या गुरुची मिळाली आहे त्याचा पूर्ण त्याग केला आणि जो त्याग केलेली जी गोष्ट आहे ती तैतरीय नावाच्या एका पक्षी, तितिर नावाचा एक पक्षी होता, त्यांनी ती पूर्ण ग्रहण करून ती परत एकदा प्रस्थापित केली आणि तो काळ्या रंगाचा पक्षी होता आणि त्याचं नाव तितिर होतं, म्हणून तैतरीय शाखा या यजुर्वेदामध्ये आहे आणि काळ्या रंगाचा असल्यामुळे कृष्ण यजुर्वेद असं म्हटलेलं आहे। आणि यज्ञवल्क्यांनी पुढे सूर्याची उपासना केली। सूर्य जो आहे तो दिवसाच्या मध्यमध्ये दुपारचे 12 वाजलेले असतात त्यावेळेस सूर्य प्रगट झाले त्यांच्यासमोर आणि त्यांनी ते घोड्यावर बसून आले म्हणून त्याला वाजसनेय असं म्हटले। वाजसनेय म्हणजे घोड्यावर बसलेला। आणि त्या ठिकाणी माध्यान्दिन म्हणजे मध्य दिवसाच्या मध्ये, माध्यान्दिन या वाजसनेय शुक्ल यजुर्वेद। शुक्ल काय म्हटलं की हे कृष्ण म्हटल्यामुळे शुक्ल असा त्याचा अर्थ आहे आणि त्या शुक्ल यजुर्वेदाची स्थापना ही स्वतंत्रपणे याज्ञवल्क्यांनी केली। त्याचा सगळे शाखा आपल्याकडे महाराष्ट्रात आहेत आणि कृष्ण यजुर्वेद जो आहे तो वैशंपायनचाच तो मूळ आहे आणि त्याच्या अंतर्गत अनेक अशी उपनिषद आहेत। त्यापैकी तैत्तिरीय उपनिषद जे आपण पहिल्यांदा पाहिलं, नंबर 2 जे उपनिषद आपण घेतलं ते या कृष्ण यजुर्वेदाच्याच अंतर्गत येतं। अशा या कृष्ण यजुर्वेदामध्येच हे श्वेताश्वतरो उपनिषद आहे। याचा जो उद्गाता म्हणजे जो वक्ता किंवा जो ज्यांनी ह्याच्यावर भाष्य केलं तर त्या ऋषीचं नावच हे श्वेताश्वतर ऋषी असं आहे आणि त्यामुळे ह्या उपनिषदाचं नाव सुद्धा हे श्वेताश्वतर उपनिषद असं म्हटलेलं आहे। तेव्हा त्यांचं असं म्हणणं आहे ह्या उपनिषदाबद्दल की हे उपनिषद विशेषतः चतुर्थाश्रमी असलेला जो संन्यासी आहे त्याच्याकरता ह्या विद्येचा उपदेश केलेला आहे।
कारण चतुर्थ आश्रमी असलेला संन्यासी जो असतो त्याला फक्त ब्रह्मतत्वाचं ज्ञान घ्यायचं असतं. त्याचा मुख्य उद्देश जो आहे तो हे ज्ञान प्राप्त करण्याकरता असतं. आणि बहुतांशी उपनिषद हे सगळे ज्ञान प्रदान करणारेच आहेत आणि ब्रह्मतत्वावर विवेचन करणारेच आहेत. आणि म्हणून हे उपनिषद सुद्धा हे ब्रह्मतत्वावरच हे विवेचन करणार आहे, त्याची विद्या सांगणार आहे, त्याचे साधना सांगणार आहे. म्हणून ही सर्व संन्यासाला विशेषतः जास्त लागू आहे असं त्या काळामध्ये हे श्वेताश्वतर ऋषींनी सांगितलं. आणि ही बाब जी आहे ह्या उपनिषदाच्या 6व्या अध्यायाच्या 21व्या मंत्रात हे जे विधान आहे ते आपल्याला स्पष्टपणे दिसेल. तेव्हा आता हे उपनिषद कसं आहे तर ह्याची विवेचन शैली जी आहे ती अतिशय सिक्वेन्स वाईज सुसंबद्ध अशी आहे आणि त्याचबरोबर ती अतिशय संवेदनशील आणि भावपूर्ण अशी आहे. याच्यामध्ये काय काय सांगितलंय तर त्याच्यामध्ये साधना सांगितली आहे, आपल्याला साध्य काय करायचं आहे हे सांगितलंय आणि साधकाचे सगळे जीवन प्रणाली कशी असते हे सांगितलं आहे. आणि प्रतिपाद्य विषयाचं महत्व ह्या पूर्ण उपनिषदामध्ये प्रत्येक ठिकाणी अतिशय सुस्पष्टपणे आणि अतिशय मार्मिक भाषेमध्ये ह्याच्यामध्ये हे निरूपण केलेलं आहे. यात प्रसंगानुसार हे विविध दर्शन सुद्धा ह्याच्यात आलेले आहेत. सांख्य दर्शन आहे, सगुण निर्गुण द्वैत अद्वैत हे विविध सिद्धांत सुद्धा ह्याच्यामध्ये आलेले आहेत. या अनेक प्रकारच्या या सिद्धांताचा उल्लेख ह्या पूर्ण उपनिषदामध्ये दिलेला आहे. त्या कारणाने ह्या उपनिषदातील वाक्यांच्या आधाराने सांख्यवादी आणि द्वैतमतवाले असणारे सुद्धा ह्या ठिकाणी ह्या उपनिषदाचा सिद्धांताचा त्यांनी उपयोग केला आणि आपल्या सिद्धांताचे समर्थन या उपनिषदाचा आधार घेऊन केलेला आहे. याचा आरंभ जो आहे तो आता ह्या उपनिषदाचा आरंभ कसा झालेला आहे तर तो जगताच्या कारणाच्या मीमांसा केली की जगत जे निर्माण झालं ते कोणत्या कारणाने निर्माण झालं त्याची प्रथम सुरुवातीला ही मीमांसा केली आहे. आणि काही ब्रह्मवादी जे आपापसात मिळून ह्या विषयावर विचार करत होते की जगताचं कारण काय आहे, कोण आमचा आधार आहे आणि कोणाच्या प्रेरणेमुळे आम्हाला सुख आणि दुःखाचा उपभोग घ्यावा लागतो. संसाराच्या संपूर्ण दार्शनिक अशा या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यात हे सर्व जे ब्राह्मण आहेत हे व्यस्त झाले आणि त्यांनी आपापल्या अनुभूतीच्या आधारावर जे जे निर्णय घेतलेले त्याचं इथे विवेचन आहे. ते देखील विभिन्न दार्शनिक सिद्धांताच्या रूपात प्रसिद्ध झालेले आहेत. वस्तुतः अशा प्रकारची जिज्ञासा सर्व दर्शनशास्त्राचे बीज आहे. कारण जिज्ञासा ह्याच्यातूनच दर्शन निर्माण झाले. म्हणजे सांख्ययोगापासून ते अगदी ब्रह्मदर्शनापर्यंत हे या जिज्ञासा आहे त्याचं मूळ कारण आहे. म्हणून षड्दर्शन जे निर्माण झालं ते ह्या जिज्ञासाच्याच बीजाच्या कारणाने आहे. तेव्हा जिज्ञासा जेवढी तीव्र व निरपेक्ष असते तेवढी ती अधिक वास्तविक आणि अधिक सत्याच्या समीप घेऊन जाणारी असते असा हा त्याचा अर्थ आहे. तेव्हा ऋषींच्या ह्या जगताच्या कारणामध्ये मीमांसा करत करत काल स्वभाव इत्यादी लोकप्रसिद्ध कारणावर सुद्धा विचार झाला की कालामुळे जगत निर्माण झालं का किंवा कोणाच्या स्वभावामुळे झालं का, परंतु त्यापैकी कोणतीही त्यांची जिज्ञासा शांत करण्यात सफल झाला नाही. कारण हे कोणतंही कारण ह्या जगाच्या निर्माण करण्याकरता हे असू शकेल असं सिद्ध झालं नाही. तेव्हा त्या सर्वांना अपूर्ण आणि अशाश्वत असं हे कारण दिसून आल्यामुळे शेवटी ते त्यांनी सर्वांनीच ठरवलं की आता आपण ध्यानयोगात जायचं आणि तिथून आपल्याला काय अनुभव मिळतो आणि तिथून आपल्याला जगताचं कारण काय हे मिळतं असं आपण ठरवूया. म्हणून सर्वच्या सर्व ब्राह्मण जे आहेत हे गंभीर ध्यानामध्ये गेले आणि त्या ठिकाणी त्या पुढे भगवंताची स्वरूपभूत मायाच ह्या जगताचं कारण आहे असा निष्कर्षाकडे ते आले आणि त्यांना या संसार सरितेचे स्पष्ट दर्शन झाले. म्हणजे हे ब्रह्मांड जे दिसलं ना तर हे ब्रह्मांड हे किंवा हे जगत जे दिसलं हे जगतच म्हणजेच काय तर ती माया नावाची नदी आहे आणि ती मायेचा जो प्रवाह आहे तेच ते जगत आहे. आणि म्हणून त्या भगवंताचं स्वरूपभूत माया जी आहे ती मायाच ज्यावेळेस बाहेर आविष्कारात आली तेव्हा तो आविष्कार म्हणजेच जगत आहे असं त्यांनी त्यांच्या ध्यानाद्वारे असा निष्कर्ष काढला. आणि त्यांना ह्या संसार सरितेचे स्पष्ट दर्शन झाल्यामुळे त्यांनी हा सुस्पष्ट असा निष्कर्ष काढला की
भगवंताची जी माया आहे तीच जगताला कारण आहे. त्यानंतर त्यांनी पुढे असं पाहिलं की जड आणि चेतन या दोन्हीच्याही पलीकडे या दोघांचाही जो अधिष्ठाता आहे, ज्याचा प्रेरक तत्व आहे, तो एक परमेश्वरच आहे. आणि तोच आपल्या या मायाशक्तीने जगताचे अभिन्न निमित्तोपादान कारण आहे. म्हणजे जगतामध्ये एक निमित्त कारण आणि एक उपादान कारण असे दोन कारण आहेत. आणि ते दोन्ही कारण जे आहेत हे मायाशक्तीने प्रभावित झालेले आहेत. तेव्हा या मायाशक्तीने जगत निर्माण झालं आणि त्यामध्ये परमात्मा जो कसा आहे त्या प्रकृतीमध्ये किंवा त्या मायाशक्तीमध्ये, तर तो निमित्त कारणही आहे आणि उपादान कारण आहे. निमित्त कारण म्हणजे त्याच्यापासून भिन्न असलेला, जसं आपण कुंभार आणि माती असा हे दोन विषय घेतला तर कुंभार मातीचं मडकं बनवतो आणि तो जो घट बनवतो त्या घटामध्ये माती ही उपादान कारण आहे आणि कुंभार हा निमित्त कारण आहे. आणि कुंभाराशिवाय घट बनत नाही आणि मातीशिवाय बनत नाही. पण प्रत्यक्ष व्यवहारामध्ये कुंभार आणि माती ही भिन्न असते. आणि तत्वस्वरूपामध्ये या जगताचा जर विचार केला तर या जगतामध्ये निमित्त ही परमात्मा आहे, म्हणजे कुंभारही परमात्मा आहे आणि उपादान म्हणजे माती ही परमात्मा आहे, ज्याच्यापासून ते जगत बनलेलं आहे आणि ज्याने ते जगत बनवलं आहे. असे दोन्ही जे कारण आहेत ते दोन्ही अभिन्न आहेत आणि म्हणून तो परमात्मा निमित्त अभिन्न निमित्तोपादान कारण असं त्याला म्हटलेलं आहे. असा हा जो काही विषय आहे त्याचा साक्षात्कार ह्या सर्व ब्राह्मणांना झाला. आणि ते झाल्यानंतर जीव हा जो कसा बद्ध झाला, जीव जो आहे तो मायेच्या चक्रामधून तो मुक्त कसा होऊ शकतो ह्याच्यावर ही दिशा विचाराची झाली. त्यामुळे त्यांना अन्य कुठेही हुडकण्याची आवश्यकता नाही. तर तो जो परमात्मा आहे तो परमात्मा सदैव आपल्या अंतःकरणामध्ये स्थित आहे हे त्यांच्या लक्षात आलं. म्हणून जो कारण जो जगताचा आहे ना, ते कारण जे आहे हे माया जरी सांगत असलं तरी ते मायेच्या अधिष्ठानामध्ये या जडतत्व आणि चैतन्य तत्व ह्या म्हणजे जीव आणि जगत, हे जीव जे आहे ते चैतन्य आहे, जगत हे जड आहे. तेव्हा जड आणि चैतन्य म्हणजे जीव जगताच्या अधिष्ठानाला असलेला जो जगदीश्वर आहे तो जगदीश्वर दुसरीकडे कुठे हुडकायची गरज नाही. तर ती ध्यानावस्थेमध्ये आपल्या अंतःकरणामध्येच ती त्याला आपण पाहू शकतो, त्याचा अनुभव घेऊ शकतो असं यांचं म्हणणं आहे. तेव्हा या आपल्या या अंतरात्म्याशिवाय अन्य भिन्न असलेला कोणीही देव नसतो आणि तोच तो भोक्ताही आहे आणि तोच भोग्यही आहे आणि तोच प्रेरकही आहे असं त्याला म्हणता येईल. अशा प्रकारे हा पहिला अध्याय जो आहे या पहिल्या अध्यायामध्ये हा जगताचं कारण काय आणि तो कारण असणारा जो परब्रह्म परमात्मा कसा आहे असा विषय घेऊन हा या पहिल्या अध्यायामध्ये जगत कारणाचा निर्णय घेतला आहे. आणि त्याच्यावर प्रणव चिंतनपूर्वक ध्यान अभ्यास करून त्याच्या साक्षात्काराचं साधन मार्गही त्या ठिकाणी सांगितला आहे. याचंच विशेष विवरण पुढे द्वितीय अध्यायामध्ये घेतलेलं आहे. द्वितीय अध्यायामध्ये ध्यानाच्या विविध जे प्रकार आहेत आणि ह्या ध्यानाच्या विधी कशी आहे, पद्धत कशी आहे, त्याचं योग्य स्थान काय आहे, योगाची प्रथम प्रवृत्ती कशी होते, त्याच्या फलाचं हे अतिशय सुंदर असं वर्णन या दुसऱ्या अध्यायात केलेलं आहे. आणि ध्यान योग कसा सिद्ध करायचा, ध्यान साधना कशी करायची, त्याच्या विधी कशा आहेत याचं संबंध वर्णन जे आहे हे ह्या दुसऱ्या अध्यायामध्ये अतिशय महत्वाचं असं केलेलं आहे. म्हणून दुसरा अध्याय जो आहे तो आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचा आहे. कारण प्रत्यक्ष साधना कशी करावी याचं विवेचन ह्या दुसऱ्या अध्यायात केलेलं आहे आणि म्हणून तिथे आपण विशेषताने लक्ष द्यायचं आहे. तेव्हा असं हे सुंदर वर्णन त्या ध्यानयोगाचं केलेलं आहे. आणि अशा प्रकारे त्या साधनेचं निरूपण करून पुढे तृतीय अध्याय प्रारंभ झाला आहे. तृतीय अध्यायामध्ये असं प्रतिपादन केलं आहे की तेथे एकाच तत्वाचे प्रथम सगुण साकार रूपाने आणि त्यानंतर अंतर्यामी आणि विराट रूपामध्ये तसेच सर्वात शेवटी अतिशय शुद्ध रूपामध्ये त्याचं कसं कसं दर्शन असतं याचं हे सुंदर असं निरूपण हे त्या एकतत्वातच केलेलं आहे. ते एकच तत्व जे आहे
हे निर्गुण निराकार आहे, ते एकच तत्व जे आहे सगुण साकार आहे, आणि तेच तत्व जे आहे ते सगुण निराकार आहे. म्हणजे त्याचे तीन ज्या विविध ज्या स्थिती आहेत त्या एकतत्वाच्या तीन स्थिती आहेत. सगुण साकारामध्ये आपण भगवान श्रीकृष्ण, भगवान श्रीराम यांना आपण पाहतो, ते प्रत्यक्ष सच्चिदानंद स्वरूप असूनही ते सगुण साकार झालेलं आहे. आणि तेच आपल्या अंतर्यामी जे विराट जे अंतर्यामी ज्याला आपण हिरण्यगर्भ म्हणजे बीज स्वरूपामध्ये आपण म्हणू, की आपल्या हृदयामध्ये अंगुष्ठ मात्र जे आहे बीजरूप, अव्यय बीजरूप असं निर्गुण निराकार हे ते तत्व आपल्यामध्येच विराजमान आहे. आणि तेच तत्व संबंध ब्रह्मांडामध्ये विराट रूपामध्ये आहे. असं ह्या तिन्ही स्थितीमध्ये असलेल्या या तत्वाच्या आविष्काराला त्याचं अधिष्ठान एकमेव अद्वितीय परब्रह्म परमात्मा हा शुद्ध रूपात सुद्धा कसा आहे असं निरूपण जे आहे हे या अध्यायामध्ये पुढे तिसऱ्या अध्यायामध्ये केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे चतुर्थ अध्यायामध्ये तत्वबोधाची प्राप्ती कशी करावी आणि मायेपासून आपण मुक्ती कशी प्राप्त करावी, त्या परमात्म्याची स्तुती कशी केली गेली आहे, त्याची स्तुती कशी करायची परमात्म्याची, हे या चतुर्थ अध्यायात सांगितलंय. आणि मूळ तत्वाचा बोध प्राप्त करण्याकरता आणि मायेपासून मुक्त होण्याकरता कोणती आणि कशी साधना करायची आहे हे याच्यामध्ये वर्णन केलं आहे. आणि परमात्म्याची स्तुती केली आहे आणि अनेक प्रकारे त्याचं स्वरूप आणि महत्व हे सांगून त्याचं विशाल असं वर्णन या चौथ्या अध्यायात केलं आहे. त्याच्यानंतर पुढे जो पाचवा अध्याय आहे त्याच्यामध्ये क्षर अक्षर ह्या दोघांचा जो प्रेरक तत्व परमात्मा याचं स्वरूप स्पष्ट केलं आहे. म्हणजे तो क्षर आणि अक्षर या दोन्ही भागात आहे. क्षर जो आहे तो म्हणजे जगत आहे, जो पंचमहाभूतात्मक त्रिगुणात्मक जी प्रकृती आपण म्हणतो ती क्षर आहे. म्हणजे क्षर याचा अर्थ परिवर्तनशील आहे. आणि अक्षर, अक्षर या शब्दाचा अर्थ असा की जी परिवर्तनशील नाही, तो म्हणजे जीवात्मा. तेव्हा तो जीवात्मा आणि ते जगत या दोघांचं या ठिकाणी वर्णन करत करत त्या दोघांचाही प्रेरक तत्व जे ते परमात्मा कसा आहे आणि त्याचं स्वरूप कसं आहे याचं स्पष्टीकरण हे पाचव्या अध्यायामध्ये केलं आहे. आणि इथे क्षर म्हणजे भोग्य वस्तू आहे, अक्षर म्हणजे भोक्तृत्व, ज्याचा भोग घेतो तो भोग्य आणि भोक्तृत्व करणारा. क्षर हा भोग्यत्व आहे आणि अक्षर जीव जो आहे याचे भोक्तृत्व. आणि परमात्म्याचे दित्यंतृत्व म्हणजे नियंत्रण करणारं तत्व, त्या भोग्य आणि भोगी या दोघांचंही नियंत्रण करणारा तिसरा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याचं या भोग आणि भोगीच्या संबंधात कसा त्याचं नियंत्रण असतं याचं या ठिकाणी वर्णन केलंय. आणि असं प्रदर्शित केलं आहे की जीव जो आहे तो आपल्या संकल्पाच्या अनुसारच विभिन्न देहास प्राप्त करतो. आणि त्यानंतर पुढे शेवटच्या 6व्या अध्यायामध्ये देखील त्यांनी शेवटी परमात्म्याचं स्वरूप सांगितलंय, त्याचं महत्व सांगितलंय आणि त्या संबंधी प्रतिपादन करत असताना शेवटी त्या संपूर्ण परमात्म्याच्या ज्ञानाने त्याच्या भक्तीने माणसाची संपूर्ण दुःखाची निवृत्ती दाखवली आहे. आणि पुढे असं सांगितलंय की त्या परमात्म्यास जाणल्याशिवाय दुःखाचा अंत होणे असंभव आहे. हाही सिद्धांत मांडला की जे काही तुमचं दुःख आहे, जे काही तुम्हाला भोग प्राप्त होतात, या सर्व भोगापासून या दुःखापासून जर निवृत्त व्हायचं असेल तर तुम्हाला परब्रह्म परमेश्वराचं ज्ञान हे संपूर्ण प्राप्त झालं तरच ते शक्य आहे. अन्यथा जर हे ज्ञान नसेल किंवा त्या परमात्म्याची जर भक्ती नसेल तर मात्र तुमचं दुःख संपणं अशक्य आहे असं यांचं म्हणणं आहे. तेव्हा हे व्यापक आणि निरावय आकाशास कातडीने बांधून टाकण्यासारखे, म्हणजे जसं एखाद्या माणसाला असं वाटलं की ह्या आकाश जे आहे याला आपण एखाद्या कपड्याने किंवा कातडीने बांधून घेऊ तर ते जसं असंभव आहे, तसंच त्या परब्रह्म परमेश्वराचं जर ज्ञान नसेल, त्याची जर भक्ती नसेल तर अज्ञानाच्या अवस्थेमध्ये, आसक्ती आणि कामनेच्या अवस्थेमध्ये त्याला मुक्ती मिळणं अशक्य आहे असं यांना या ठिकाणी म्हणायचं आहे. तेव्हा अशा प्रकारे या उपनिषदामध्ये प्रारंभापासून अंतापर्यंत केवळ परमार्थ तत्वाचेच निरूपण झालेले आहे. आणि त्यानंतर शेवटी एका मंत्राद्वारे या विद्येच्या संप्रदायाचे
आणि 2 मंत्राने त्याच्या अधिकाराचे वर्णन केले आहे. म्हणजे ही जी काही विद्या सांगितली पूर्ण, त्या विद्येचा संप्रदाय काय आहे याचं त्यांनी पुढे वर्णन केलं आहे. आणि या संप्रदायाला अंगीकार करून त्याच्यावर पूर्ण प्रभुत्व प्राप्त करणारा जो अधिकारी आहे तो अधिकार कसा आहे असं सर्व सांगून शेवटी उपसंहार केला आहे. आणि संक्षिप्तपणे या ग्रंथाचा जो प्रतिपाद्य विषय आहे त्याचं विवेचन पुन्हा एकदा संक्षिप्तपणे उपसंहारात केलेलं आहे. असे हे विवेचन आहे. तेव्हा या ग्रंथाच्या या वाक्यांच्या आधाराने पुढे सांख्यवादी आणि द्वैतावलंबी यांनी सुद्धा त्याचा विनियोग केला, आपलं समर्थन केलं. सांख्यवाद्यासाठी तरी या ग्रंथाचे 2 वाक्य हेच परम प्रमाण ठरले. त्यामध्ये एक चतुर्थ अध्यायामधला एक पंचम मंत्र आहे आणि द्वितीय अध्यायामधला म्हणजे पंचम अध्यायाचा द्वितीय मंत्र आहे. हे 2 मंत्र जे आहेत त्या मंत्राचा आधार घेऊन या सांख्यवादी म्हणजे द्वैतवादी, सांख्यामध्ये पुरुष आणि प्रकृती असे हे 2 स्वतंत्र मानलेले आहेत. प्रकृतीला सुद्धा प्रधान तत्व दिलेलं आहे. त्यामुळे ते द्वैतवादामध्येच ते येतात. तेव्हा त्यांनी आपला सांख्यवादाचा सांख्यदर्शनाचा जे समर्थन आहे त्यांनी ह्या उपनिषदाचा आधार घेऊन त्यांनी ह्या ठिकाणी केलेलं आहे. आणि ते मंत्र आहेत आणि त्या मंत्राचा विस्ताराने अर्थ जो आहे ते 2 तत्व स्पष्ट आहेत असं त्यांनी सांगितलंय. तेव्हा हा जो असं सांगून द्वैताचं त्या ठिकाणी समर्थन केलं आहे. पण प्रत्येक ठिकाणी हे सांख्यवादी आणि द्वैतवादी यांनी त्या प्रधान तत्वाला पोषक अशी ही श्रुती आहे असं जरी म्हटलं तरी भगवान शंकराचार्याने मात्र या प्रत्येक गोष्टीचं प्रत्येक त्यांच्या द्वैतवादाचं खंडन केलेलं आहे. आपलं शारीरिक नावाचं भाष्य त्यांनी तयार केलं आणि त्याच्यामध्ये या द्वैताचं त्यांनी खंडन केलं. आणि पुढे लोहित शुक्ल कृष्णा अजाच्या त्रिगुणात्मक प्रकृतीस न घेता छांदोग्य उपनिषदाच्या 6व्या अध्यायामध्ये दाखवलेली पृथ्वी आप तेज 3 सूक्ष्म भूते आहेत असं त्यांनी सांगितलं. आणि त्यातील पृथ्वी ही कृष्णवर्ण आणि आप हे शुक्लवर्ण आणि तेज हे लोहित वर्ण. कारण हे 3 शब्द आलेत, या 3 शब्दाचा खरा अर्थ काय हे आचार्यांनी त्या ठिकाणी आपल्या युक्तिवादाने हे प्रधानवाद म्हणजे प्रधान प्रकृती ह्या वादाचं त्यांनी खंडन केलेलं आहे. तेव्हा खंडन मंडनाचा विषय आलेला आहे. आणि त्या ठिकाणी द्वैतवादी सांख्यदर्शनाचे लोक आणि आचार्य शंकराचार्य यांचं अद्वैत सिद्धांत याचंही त्या ठिकाणी विवेचन आलेलं आहे. त्यांनी कपिल शब्दाचा सुद्धा वेगळा असा अर्थ काढला की कपिल म्हणजे कनकवर्ण हिरण्यगर्भाचा वाचक आहे असं त्यांनी सांगितलं. तेव्हा द्वैतवाद्यांना असणाऱ्या या विविध ग्रंथाच्या वाक्याने आपल्या सिद्धांतात जरी पुष्टी देण्याचा प्रयत्न केला तरी आचार्य शंकराचार्यांनी या ठिकाणी त्याचं खंडन केलेलं आहे. त्याच्यामध्ये जसं हा एक मंत्र आहे, द्वा सुपर्णा सयुजा सखया समान वृक्षम परिशस्वजाते तयोरन्यः पिप्पलम स्वाद्वंत्य स्नन्यो भिचाकशीति समाने वृक्षे पुरुषो निमग्नो निशया शोचति मुह्यमानः दुष्टं यदा पश्यन्त्यान्यमी शमस्य महिमानम इति वितशोकः. या मंत्राद्वारे द्वैतवादी आचार्यांनी जीव आणि ईश्वरामध्ये भेद सांगितला आहे आणि तो भेद प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. परंतु पुन्हा एकदा आचार्यांनी या पूर्व मंत्राचे हे 2 सखा म्हणजे मित्र हे सुवर्ण विज्ञानात्मा आणि परमात्मा असं त्या ठिकाणी त्याचं अर्थ काढलेला आहे. तेव्हा द्वितीय मंत्रामध्ये पुरुष आणि ईश, अविद्याग्रस्त जीव आणि प्रत्येगात्मा असं दाखवून त्या ठिकाणी त्याचे केवळ औपाधिक भेद आहेत. तत्वतः ते सारखे आहेत. आचार्यांची दृष्टी ही तत्वाकडे पाहण्याची आहे आणि द्वैतवादाची दृष्टी जी आहे ही बाहेर दिसणाऱ्या दृश्याकडे पाहण्याची. म्हणजे अगदी सांगायचं झालं तर आता जे भौतिकवादी जे आहेत ते भौतिकवादी हे दिसणारं सत्य मानतात आणि जे अद्वैतवादी जे आहेत ब्रह्मसूत्राच्या सिद्धांताच्या अनुसार काय आहे आणि काय दिसतं हा जो भेद आहे तो काय आहे हे पहा आणि त्याच्याप्रमाणे विचार करा असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तेव्हा हे सर्व होत असताना देखील असं निश्चित सांगता येईल की मतावलंबी जे सिद्धांत हे त्यांच्या दृष्टीने ते योग्यच आहेत. वस्तुतः प्रमाणभूता ही श्रुती आहे आणि त्यातील सिद्धांत सिद्ध स्वयं श्री भगवान आहेत आणि दोन्ही वांछा कल्पतरू आहेत. त्यांना
ज्या भावाद्वारे तुम्ही भजन करता त्या रूपामध्येच तुम्हाला ते अनुभूती देत असतात. त्यामुळे कोणाचेही समर्थन आणि कोणाचे खंडन याच्या पलीकडे जाऊन आपण हा अभ्यास करणं आवश्यक आहे. तेव्हा त्याचे ते परमार्थ स्वरूप सर्वथा अनिर्वचनीय आणि मनबुद्धीचा विषय होऊ शकत नाही, परंतु ज्या रूपात अनुभूती होत असते त्यापेक्षा देखील त्यांचा कोणत्याही प्रकारचा त्याच्यामध्ये भेद नसतो. या कारणानेच त्यांच्याद्वारे देखील त्या परमात्म्याचा आविष्कार होत असतो. तो परमात्मा सर्वरूप आहे, सर्वातीत आहे, सर्व साक्षी आहे. तेव्हा एकमात्र तोच तो आहे आणि त्यास आम्ही त्या परमात्म्यापेक्षा हे भिन्न समजत असतो. ती देखील त्याचीच प्रवृत्ती आहे. वस्तुतः असा कोणताही देश काल किंवा पदार्थ असा नाहीये की तो परमात्म्यापासून भिन्न आहे आणि कोणताही काल देश व पदार्थाच्या द्वारा त्याचे ग्रहण केल्या जाऊ शकत नाही. सर्व मत त्याचेच प्रतिपादन करत असतात आणि वस्तुतः तो परमात्मा कोणत्याही मताचा विषय होऊ शकत नाही. हे एक विचित्र असं कोड आहे की व्यवहारात कोणत्याही दोन परस्पर विरुद्ध धर्माचे समानाधिकरण होऊ शकत नाही, परंतु येथे सर्व विरोधांचा समन्वय होऊ शकतो. हे महत्वाचं आहे. म्हणजे द्वैत असो किंवा अद्वैत असो, विषय सगळ्यांचा परमात्माचा आहे हे समजणं आवश्यक आहे. आणि जेव्हा आपण केवळ परमात्म्याचं अधिष्ठान मान्य करतो तेव्हाच ते सामंजस्य सिद्ध होतं. अन्यथा परमेश्वराच्या व्यतिरिक्त होणारा जो वाद आहे तो वितंड असतो, हे समजणं आवश्यक आहे. त्यामुळे ह्याच्यापेक्षा अधिक काय सांगता येईल. तेव्हा अशा प्रकारचे हे उपनिषद हे परमार्थ तत्वाच्या जिज्ञासूसाठी हे अत्यंत उपयुक्त असं आहे. यावर शंकराचार्यांचं हे अतिरिक्त भाष्य जे आहे, श्री शंकरानंद कृत दीपिका, नारायण विरचित दीपिका, विज्ञान भगवान कृत विवरण नामक टीका इत्यादी ज्या गोष्टी आहेत त्यांनी शंकराचार्याला दिलं असाही वितंड वाद इथे आहे. तेव्हा सर्व वादांना आपण पूर्णविराम देऊन इथे भगवत भक्ती आणि भगवंताचं स्वरूप आणि भगवंताचं जे कार्य या सगळ्या गोष्टीकडे आपल्याला भगवंताच्या या ज्ञानाच्या अधिष्ठानावरच आपल्याला पाहणं आवश्यक आहे. तरच आपल्याला आपली जिज्ञासा परिपूर्ण होईल. अन्यथा वितंड वादातच आपण अडकून घेऊ आपल्या स्वतःला. तेव्हा असं ह्या उपनिषदाचा उपक्रम आणि परिचय या ठिकाणी आता संपन्न झालेला आहे. आता मी तुम्हाला पुढे संक्षिप्तपणे अनुक्रम काय आहे म्हणजे अत्यंत संक्षिप्तपणे इथे कोणते कोणते विषय आलेले आहेत तर त्याचं मी तुम्हाला पूर्ण दर्शन देतो. तर हे त्याच्यामध्ये असं आहे की विषय सूचीमध्ये की पहिल्यांदा शांतीपाठाला प्रारंभ केला आहे. शांतीपाठ संपल्यानंतर प्रथमाध्याय आपण घेतो. त्या प्रथमाध्यायामध्ये जगत कारण ब्रह्मस्वरूप विषयी ऋषींचं चिंतन सांगितलं आहे. काल स्वभाव इत्यादीचं जगत कारणाचे खंडन केलेले आहे आणि ध्यानद्वारा कारणभूत ब्रह्मसाक्षात्कार आणि ब्रह्मतत्व परब्रह्म परमात्माच हे कारण स्वरूप आहे म्हणून कारण ब्रह्मतत्वाचे चक्ररूपाने वर्णन केलेले आहे. असा हा पहिल्या अध्यायातला अनुक्रम आहे. दुसऱ्या अध्यायातला अनुक्रम जो आहे तो कार्य ब्रह्मतत्व म्हणजे कारण ब्रह्मतत्व आणि कार्य ब्रह्मतत्व असं दोन आहे. तेव्हा कार्य ब्रह्मतत्व जे आहे ते जगत रूपाने आहे. तेव्हा कार्य ब्रह्मतत्वाचं नदी रूपाने वर्णन केलेलं आहे. जीवाला असणाऱ्या संसाराचं बंधन कसं आहे आणि त्याला मोक्ष प्राप्त करण्याकरता काय काय करावं लागेल याचा एक निर्देश त्या ठिकाणी दिला आहे. परब्रह्म परमात्म्याच्या प्राप्तीचे आणि मुक्तीचे वर्णन केलेले आहे. व्यावहारिक भेद आणि ज्ञानाद्वारा मोक्षाचे प्रदर्शन सांगितलं आहे. ईश्वर जीव आणि प्रकृती याची विलक्षणता आणि त्यांच्या या तत्वज्ञानाने मोक्षाचे प्राप्तीचे कथन केले आहे आणि प्रधान आणि परमेश्वराच्या विलक्षणता व त्यांच्या त्या तत्वज्ञानाची मोक्षाचे कथन केले आहे. ब्रह्मतत्वाचे ज्ञान आणि ध्यान याचा अन्य फलापासून कसा भेद आहे हे सांगितले आहे. ब्रह्मतत्वाची ज्ञातव्यता प्रणवचिंतनाने बाह्य साक्षात्काराचे या दृष्टांताद्वारे त्या ठिकाणी समर्थन केलेले आहे. पुढचा द्वितीय अध्याय जो आहे तो ध्यानसिद्धीसाठी या सविता म्हणजे माया सविता पासून अनुज्ञा व प्रार्थना केली आहे. सवितेच्या अनुज्ञेबिना हानी आहे. सवितेच्या अनुज्ञेनेच लाभ होईल. म्हणजे ती माया जी आहे ती शक्तिरूपात येऊन त्यांनी तुम्हाला जोपर्यंत सहकार्य करायचं ठरवत नाही तोपर्यंत तुम्ही मायेमध्येच अडकणार. जीव जो आहे
तो एवढा प्रभावी नाहीये की तो मायेला ओलांघून जाईल. म्हणून तुम्हाला मायेला पहिल्यांदा त्याची अनुज्ञा घेणं आणि मायेच्या अनुज्ञेनेच शेवटी ह्या तत्वाला प्राप्त करणं आणि नंतरच खऱ्या अर्थाने ध्यानयोगाचा विधी करणं, मग त्याचं महत्व कळेल. मग प्राणायामाचा क्रम सांगितलाय आणि त्याची महत्ता सांगितली आहे. ध्यानासाठी उपयुक्त असलेलं स्थान कसं असावं याचा निर्देश केलेला आहे. योगसिद्धीचे पूर्व लक्षण काय आहे, त्यानंतर रोग, वार्धक्य आणि अकाली मृत्यू याच्यावर विजय कसा प्राप्त करायचा हा मार्ग सांगितला आहे. योगसिद्धी व तत्वज्ञानाचा प्रभाव सांगितला आहे. योगसिद्धी व तत्वज्ञानाची स्थिती काय ते सांगितली आहे आणि परमात्म स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. असा हा दुसरा अध्याय संपतो. त्यानंतर तिसऱ्या अध्यायामध्ये विषय असे घेतलेले आहेत की एकाच परमात्म्यामध्ये तो शासकही कसा आहे आणि शासनीय भावाचं त्याचं हे समर्थन केलेलं आहे. तर पुढे परमेश्वराचं स्तवन केलेलं आहे, परमात्म तत्वाच्या ज्ञानाचं वर्णन केलेलं आहे आणि परमेश्वरापासून या जगताच्या सृष्टीचं प्रतिपादन केलेलं आहे आणि परमात्म तत्वाच्या ज्ञानाने अमृत तत्वाची प्राप्ती कशी होते हे सांगितलं आहे. तिसऱ्या अध्यायामध्ये परमेश्वराच्या विषयाबद्दल ज्ञानीजनांचा अनुभवाचं प्रदर्शन केलं आहे. परमेश्वराचा सर्वात्म भाव व विराट स्वरूपाचं वर्णन केलं आहे. आत्म्याचे देहावस्थान आणि इंद्रिय संबंध जे काही संबंध येतो त्या संदर्भामध्ये तो निरूपण केलेलं आहे. ब्रह्मतत्वाचं निर्विशेष रूप काय आहे, आत्मज्ञानाने शोकनिवृत्ती कशी होते ह्याचं निरूपण केलंय. आत्मस्वरूपाच्या विषयी ब्रह्मवेत्याचे प्रत्यक्ष अनुभव काय आहेत याचं विवेचन केलेलं आहे. पुढे चौथ्या अध्यायामध्ये या परमेश्वराच्या साठी सद्बुद्धीसाठी परमेश्वराला प्रार्थना केली की सद्बुद्धी प्राप्त व्हावी, परमात्म्याची सर्वरूपता कशी आहे आणि प्रकृती आणि जीवाच्या संबंधाचा हा विचार तिथे सांगितला आहे. जीव आणि ईश्वराची विलक्षणता सांगितली आहे, ब्रह्मतत्वाचा अधिष्ठान रूपता सांगितली आहे आणि त्याच्या ज्ञानाने प्राप्त झालेली कृतार्थता कशी असते याचं विवेचन केलेलं आहे. मायाच्या उपाधीमुळे ईश्वरच सर्वांचा हा सृष्टा आहे आणि प्रकृती आणि परमेश्वराचं स्वरूप आणि त्याची सर्वव्यापकता कशी आहे, कारण ब्रह्मतत्वाच्या साक्षात्काराने परमशांतीची प्राप्ती कशी होते, अखंड ज्ञानाच्या सिद्धीसाठी परमात्म्यास प्रार्थना केली आहे. पुढे परमात्म ज्ञानाने शांती प्राप्त आणि बंधननाशाचे पुन्हा एकदा उपदेश केले आहे. परमात्म साक्षात्काराचं साधन हे सांगितलेलं आहे. ज्ञानाने द्वैताची निवृत्तीचा उपदेश केला आहे. ब्रह्मतत्वाचं अनुपम व इंद्रियातील स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. परमेश्वराचं शेवटी स्तवन केलं आहे. पुढे पाचव्या अध्यायामध्ये अक्षराश्रित विद्या आणि अविद्या याचे शासक परमेश्वराचे स्वरूप कसे आहे आणि त्याच्या महात्म्याचे वर्णन केलेले आहे. कर्तृत्वादी धर्माने युक्त जीवात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. पुढे जीवास कर्माच्या अनुसार विविध देहाच्या प्राप्तीचे निर्देश केलेले आहेत. परमात्म तत्व जाणल्याने जीवाची मुक्ती कशी होते याचं विवेचन केले आहे. पुढे शेवटचा अध्याय 6व्या अध्यायामध्ये परमेश्वराच्या महिमेने सृष्टी चक्राचं संचलन कसं होतं, त्यानंतर चिंतनीय असलेल्या त्या परमेश्वराचं स्वरूप आणि त्याची महिमा कशी आहे याचं वर्णन केले आहे आणि भगवत अर्पण बुद्धीने जे कर्म केले आहे त्याने भगवत प्राप्ती कशी होते याचं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे आणि भगवत प्राप्तीसाठी उपासना काय केली पाहिजे हे सर्वात महत्त्वाचं आहे. अशा उपासनेच्या संदर्भामध्ये विवेचन केलेलं आहे. ज्ञानाने सुद्धा भगवत प्राप्ती कशी होते त्याचंही वर्णन केलेलं आहे. पुढे ज्ञानियांच्या तत्वज्ञानाचा तत्वानुभवाचा उल्लेख केलेला आहे. परमेश्वराची महत्ता सांगितली आहे. ब्रह्मसायुज्यासाठी परमेश्वराची प्रार्थना सांगितली आहे. परमेश्वराच्या स्वरूपाचे निर्देश केलेले आहेत. परमात्म ज्ञानाने नित्य सुखाची प्राप्ती आणि मोक्ष कसा मिळतो असं हे सांगितलं आहे. ब्रह्मतत्वाचं प्रकाशानेच सर्वास प्रकाशाची प्राप्ती होते असं त्या ब्रह्मतत्वाची महत्ता सांगितली आहे. पुढे मोक्षासाठी ज्ञानाच्या अतिरिक्त अन्य हेतूंचा निषेध केलेला आहे. ज्ञान हे केवळ मोक्षासाठीच असावं असा आग्रह धरून त्या ठिकाणी त्याचा संदर्भ घेऊन त्याचं विवेचन केलेलं आहे. परमेश्वराच्या स्वरूपाचं विशेष रूपाने वर्णन केलेलं आहे. मुमुक्षासाठी भगवंताच्या शरणाच्या गतीचा उपदेश केलेला आहे. परमज्ञानाशिवाय दुःख निवृत्तीची असंभवता सांगितली आहे. श्वेता अशी ही जी विद्या आहे ज्या ऋषीपासून श्वेता ऋषीपासून
ही जी विद्या आहे ती विद्या या संपूर्ण उपनिषदामध्ये सांगितलेली आहे आणि ही विद्या ग्रहण करणारा जो काही संप्रदाय आहे त्या संप्रदायाचं या ठिकाणी वर्णन केलंय आणि त्या संप्रदायाचे जे अधिकारी असतात तर त्यांना तो अधिकार कसा प्राप्त होतो हेही सांगितलं आहे. पुढे अनाधिकारी जे असतात त्यांना हे विद्या उपदेश करू नये, म्हणजे विद्याचा सुद्धा या श्वेताश्वतर विद्या सुद्धा ही कोणाला प्रदान करावी, तो अधिकारी आहे की नाही हे पाहणंही तितकंच महत्वाचं आहे. आणि शेवटी सगळ्यात शेवटी जो परमेश्वर आणि गुरुमध्ये जी श्रद्धा भक्ती ठेवणारा जे शिष्य आहेत त्या शिष्याच्या प्रती केलेला हा उपदेश आहे. अशा प्रकारे हा विषयाचा अनुक्रम आहे आणि ह्या विषया त्यामध्ये आपण हे पाहिलं की हा अनुक्रमामध्ये आपल्याला लक्षात आलं असेल की हा अनुक्रम जो आहे तो आपल्याला सर्वांगीण म्हणजे अगदी उपासना, ज्ञान आणि भक्ती या तिन्हीचे म्हणजे या ठिकाणी तिन्ही गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि तिन्हीचाही परस्पराशी संबंध देऊन त्याचा समन्वय कसा साधायचा हे आपल्याला जागोजागी दिसतं. तेव्हा अगदी बद्ध असलेला जो जीव आहे त्या बद्ध जीवाला सुद्धा याच्या ठिकाणी फार मोठा असा मार्ग सांगितला आहे की तुम्ही कशी उपासना करायची, भगवंताची स्तुती कशी करायची, भगवंताच्या उपासनेच्या माध्यमातून भगवंताला कसं प्राप्त करायचं आणि त्याच्यानंतर स्वरूपज्ञानही सांगितलं आहे आणि त्या स्वरूपज्ञानाने ब्रह्मतत्वाचं ज्ञान सांगून पुढे त्याच्या अधिष्ठानावरच शेवटी उपासना आहे. ही सर्व जी उपासना आहे या उपासनेमध्ये श्रद्धा, भक्ती, निष्ठा ही कशी निर्माण होणार आहे तर ती ज्ञानाच्या अधिष्ठानावरच होणार आहे. म्हणून स्वरूपज्ञान आणि स्वरूपज्ञानाच्या अधिष्ठानावर असलेली जी उपासना आहे त्या उपासनेनेच हे भगवंत प्राप्त होतात, तो परमात्मा प्राप्त होतो. म्हणून परमात्मा प्राप्त होण्याकरता उपासना अनिवार्य आहे. त्याचबरोबर ज्ञानाने सुद्धा परमात्मा कसा प्राप्त होतो हेही सांगितलंय, ज्ञानाचे महत्व सांगितलं आहे. आणि सगळ्यात पूर्ण संबंध उपनिषदाचा आपण जर आढावा घेतला तर त्याच्यामध्ये असं लक्षात येईल की तुम्हाला हे उपनिषद जे आहे हे परमेश्वरापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करत आहे. तुम्ही ज्या काही बद्ध स्थितीमध्ये आहात, जीवात्मा हा आपल्या अहम ममत्वामध्ये, आपल्या अहंकारामध्ये, आपल्या देहभावामध्ये, आपल्या आसक्तीमध्ये जो तो बद्ध झालेला आहे तो बद्ध होण्याचं कारण मीमांसा केली आहे आणि त्याचं निराकरण कसं करावं त्याची साधनाही सांगितली आहे. असं हे ज्ञान, भक्ती आणि उपासना या तिन्ही मार्गाचा या ठिकाणी उहापोह केलेला आहे, विवेचन केलेलं आहे. आणि ह्या सर्व विवेचनामध्ये प्रत्येक भक्त, मग तो सिद्ध पुरुष असो किंवा तो साधक असो किंवा तो भक्त असो, तो बद्ध असो, या तिन्ही अवस्थेमध्ये सुद्धा ज्यावेळेस तो भगवंताची भक्ती करतो तेव्हा तो ह्या सर्व बंधनाला उल्लंघून जाऊन, त्या मायेला सुद्धा उल्लंघून जाऊन तो परब्रह्म परमेश्वरापर्यंत पोहोचतो. आणि म्हणून ही पहिली जिज्ञासा ही जगताच्या निर्मितीची जिज्ञासा सांगितली आहे, पण त्या जिज्ञासेच्या निमित्ताने आपण परमेश्वरापर्यंत येऊन पोचलो आणि परमेश्वरापर्यंत येऊन पोचल्यानंतर तो परमात्मा कसा आहे, म्हणजे जगत कसं आहे, जगताची निर्मिती कशी आहे हा विषय हा पुढे हा संपतो आणि पुढे विषय कोणता सुरू होतो पूर्ण उपनिषदामध्ये. तर ते ब्रह्मतत्व काय, परब्रह्म परमेश्वर काय आणि आपण कोण आहोत, आपलं स्वरूप काय, आपली स्थिती काय आहे, आपली स्थिती बद्ध स्थिती आहे का, साधकाची स्थिती आहे का, हे आपल्याला आत्मपरीक्षणातून आपल्याला निश्चित करायचं आहे. पुष्कळदा लोकांना असं वाटतं की मी सिद्ध पुरुष आहे, पण त्याला आपल्या ज्या त्रुटी आहेत स्वतःमधल्या, आपल्यामध्ये अहममत्व असतो, आपल्यामध्ये पुष्कळ गोष्टी अशा असतात की आपण त्या सोडायला तयार नसतो. आपण जो आहे ना तो इतरांना आपण मोजतच नाही. आपण म्हणतो की मला परमेश्वर प्राप्ती झाल्यामुळे मला कोणत्याही व्यक्तीला मोठेपणा द्यायची गरज नाही, मला कोणत्याही व्यक्तीशी संवाद करायची गरज नाही, असे एककल्ली झालेले म्हणजे एकाट झालेले असे पण लोक आहेत. पण त्यांच्या लक्षात हे येत नाही की सर्वत्र परमात्मा आहे, परमेश्वर नाही असं कुठेही ठिकाण नाही. असं या ठिकाणी विवेचन केलेलं आपण पाहिलं की सर्वत्र तो आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक जीवमात्रामध्ये त्या परमात्म्याला पाहून सर्वांशी प्रेमाने, स्नेहाने आपलं आचरण असावं असाही आग्रह असतो. म्हणून ज्ञानी माणसाने भक्ताकडे जाणं आणि भक्ताने ज्ञानाचं अधिष्ठान हुडकणं हे दोघांनाही परस्पर पूरक आहे आणि ते या उपनिषदामध्ये अतिशय ठासून सांगितलं आहे. म्हणून हे सबंध उपनिषद जे आहे हे आपल्या सर्व जिज्ञासू श्रोत्यांना आणि सर्व भक्तांना हे अतिशय उपयुक्त असं आहे.
तेव्हा सर्वांनी ह्या उपनिषदाचं अतिशय गांभीर्याने श्रवण करावं, प्रत्यक्ष आपण त्याचं चिंतनही करावं आणि त्या चिंतनाच्या माध्यमातून तो परमात्मा आपल्याला प्रत्यक्ष प्राप्त व्हावा, हे सांगून मी आजचा परिचय आणि उपक्रमार्थ प्रबोधन इथे संपन्न करतो आणि इथे मी थांबतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.